नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। लग्नघरी दुःखाचा डोंगर कोसळला आहे। वराच्या आईवडिलांनी टोकाचं पाऊल उचललं आहे। मुलासोबत त्यांनी जेवण केलं आणि त्यानंतर जे काही घडलं आहे त्यानंतर संपूर्ण नाशिक हादरला आहे। नेमकं काय घडलं आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। 2 दिवसापूर्वी नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील झाडाला गळफास घेत एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली होती। या पाठोपाठ आता नाशिकमध्ये आणखी एक आत्महत्येची घटना घडली आहे। मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असताना आईवडिलांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील टिळकवाडी परिसरात शाह कुटुंब वास्तव्यात आहे। शाह कुटुंबातील धाकट्या मुलाचा लग्न सोहळा अवघ्या 20 दिवसांवर आल्याने जोरदार तयारी सुरू होती। मात्र त्यातच शाह दाम्पत्याने विष सेवन करून आपली जीवनयात्रा संपवली आहे। आपल्या मुलासोबत रात्री शाह दाम्पत्याने जेवण केले। यानंतर पती आणि पत्नीने विष सेवन केले। मुलाच्या लग्नाची तयारी घरात सुरू असताना आईवडिलांनी आत्महत्या केल्याने शाह कुटुंबास मोठा धक्का बसला आहे। त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। अवघ्या 20 दिवसांवर धाकट्या मुलाचा लग्न सोहळा असताना आईवडिलांनी आत्महत्या केल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलीस पुढील तपास देखील करत आहे। दरम्यान रविवारी नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात एक महिलेने गळफास घेत आत्महत्या केली। रुग्णालयाच्या आवारातील झाडाला गळफास घेत महिलेने स्वतःचे आयुष्य संपवले। कविता अहिवळे असे महिलेचे नाव आहे। महिलेने गळफास घेतल्यानंतर रुग्णालयाच्या आवारात एकच खळबळ उडाली होती। यामुळे अनेक संशयास्पद घटनांच्या केंद्रस्थानी असणारे नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे दिसून येत आहे। या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।